डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने तेलगाव चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। सोयाबीनचे भाव 6,000 रुपये व कापसाला 12,000 रुपयाचा भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। संस्थापक अध्यक्ष जितेंद्र आव्हाळ, आयोजक सनी, तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्याकडून मंडल अधिकारी वाघमारे, तलाठी गोरे, पोलीस निरीक्षक राठोड व पोलीस कर्मचारी भालेराव यांनी निवेदन स्वीकारले। तेलगावहून आमचे प्रतिनिधी अरबाज शेख यांचा रिपोर्ट। लागलेला आपल्याला या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून दिसत आहे आणि शेतकऱ्यांची मूर्ती आज महाराष्ट्रामध्ये निघत आहे। शेतकऱ्यांच्या कापसाला, दुधाला आणि सोयाबीनला भाव नाही आणि यांना महाराष्ट्रामध्ये बार खोलण्यासाठी वेळ आहे। त्यांना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट देऊन वेगवेगळ्या संस्था खोलण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये हे गुंतलेले आहेत। पण मूळ जो भारताचा जो आर्थिक कणा म्हणतात तो शेतकरी आहे, त्याच्यावर यांचं महाराष्ट्र शासनाचं बिलकुल लक्ष दिसत नाही आपल्याला। आणि या महाराष्ट्र सरकारला आपण या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा तेलगाव चौकामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाळ यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वात आपण हा मोर्चा इथं तेलगावमध्ये घेत आहेत, जेणेकरून उद्याच्याला हिवाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांचे प्रश्न इथला मंत्री, इथला आमदार लाज वाटून त्याच्या जीवाला तिथं एखादा प्रश्न मांडेल। कारण आपल्याला माहीत आहे आपण किती रस्त्यावर उतरलो, किती आपण आपल्या जीवाची चळवळ केली, तरी हे लोक येत्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र